आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। पुण्यातल्या 49 पब आणि बार्सवर कारवाईचा बडगा उकरण्यात आलेला आहे। आपण पाहतो राज्य उत्पादन शुल्काने पुण्यामध्ये ही मोठी कारवाई केली आहे। पुढील आदेश येईपर्यंत 49 पब आणि बार बंद राहणार असल्याचं कळतंय। आताच आपण पाहिलं अमितेश कुमार जे पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि याच प्रकरणामध्ये त्यांनी विविध बाबत खुलासा केलेला आहे। आता पुण्यातल्या 49 पब आणि बारवर कारवाईचा बडगा पोलिसांकडून उगारण्यात आलेला आहे। राज्य उत्पादन शुल्काने ही मोठी कारवाई पुण्यामध्ये केलेली आहे। कालच पुण्यामध्ये या पब आणि बार मालकांनी आंदोलन केलं होतं। 2 पब्समुळे आमच्यावर कारवाई का, आमच्यावर अन्याय का, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती आणि याच पार्श्वभूमीवर हा निर्णय मागे घेण्यासाठी त्यांनी मागणी केली होती। मात्र तरी सुद्धा आता या पब आणि बारवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर